शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला। यानंतर संपूर्ण गावातील वातावरण हे अत्यंत संतप्त झाले आहे। ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या गाडीला पेटवून दिलेलं आहे। एवढंच नाही तर वन विभागाचं कार्यालय देखील या ठिकाणी पेटवण्यात आलं आहे। वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी आलेले असता संतप्त नागरिकांनी ही आपल्याला दिसते ही गाडी पेटवून दिलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर संतप्त नागरिकांनी ही गाडी या ठिकाणी पेटवून दिली आपल्याला पाहायला मिळते। दिवसेंदिवस बिबट्याचे होणारे हल्ले आणि नागरिकांचा संताप याची प्रचिती या हल्ल्यातनं पाहायला मिळते। मागे काही दिवसापूर्वी याच भागामध्ये बिबट्याचा हल्ला झाला होता। कलेक्टर वनमंत्री या ठिकाणी येणार असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं। याच दरम्यान झालेला हा हल्ला अत्यंत भयावह आहे। जेजुरी महामार्गावरील पिंपरखेड येथील वन विभागाचे कार्यालय संतप्त जमावानं पेटवल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत होती। संतप्त नागरिकांनी बेल्ले राजुरी महामार्गावरील रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। दिवसेंदिवस होणारे हे हल्ले आणि नागरिकांमध्ये असणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे बिबटे पकडल्यानंतर तिथे सोडले जातात का अशा प्रकारचा त्यांच्या मनात असणारा प्रश्न। एकंदरीतच नागरिकांच्या या संतापाला सामोरं जावं लागतंय। लोकप्रतिनिधी आले तर त्यांच्या गाड्या आम्ही फोडू अशा प्रकारे उद्विग्न होऊन नागरिक या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित करत होते। दरम्यानच्या काळात नागरिकांमधील हा आक्रोश आणि दिवसेंदिवस होणारे बिबट्याचे हल्ले यामध्ये बिबट संघर्ष आता वाढणार आणि याची त्रास मात्र प्रशासन आणि तसंच या ठिकाणी इतर लोकप्रतिनिधी सोसावं लागणार हे मात्र निश्चित आहे। काळाच्या ओघात हे हल्ले थांबवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतीलच। नसबंदी असेल, बिबट्यांना पकडून त्याच ठिकाणी स्थानबद्ध करणं असेल किंवा इतर काही उपाययोजना असतील त्या कराव्या लागतील। दरम्यान ऊसाचं क्षेत्र वाढत जात आहे, बिबटे आजूबाजूला राहत आहेत, त्यामुळे बिबटे मानवापासून दूर जाऊन जंगलात कसे राहतील यावरती उपाययोजना करणं भविष्यामध्ये हे गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, वार्ता विश्व।